नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी केंद्र किंवा राज्य सरकारची पेन्शन घेत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील तब्बल 72 लाख पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पेन्शन वाढीच्या मागण्यांवर अखेर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. येत्या 1 ऑगस्ट पासून अनेक पेन्शनधारकांच्या खात्यावर वाढीव पेन्शन जमा होऊ शकते. पेन्शन किती वाढणार? वयानुसार वाढ पहा मित्रांनो. यावेळी शासनाकडून वयानुसार पेन्शन मध्ये टक्क्यांची वाढ होण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या वयानुसार तुम्हाला किती वाढीव पेन्शन मिळू शकते. 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 5% वाढ होऊ शकते. 70 ते 75 वयोगटातील नागरिकांसाठी 7% पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. 80 ते 85 वयोगटातील पेन्शनधारकांसाठी 10% वाढीचा निर्णय होऊ शकतो. तर 85 ते 90 किंवा त्याहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन तब्बल 12 ते 13% वाढू शकते. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून अंदाजे 36,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. बँक खात्यासाठी आणि लाईफ सर्टिफिकेटसाठी नवीन सुविधा. मित्रांनो, पेन्शन वाढीसोबतच ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकेसंदर्भात 2 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. पहिली सुविधा म्हणजे बऱ्याचदा स्टेट बँकेत पेन्शन काढताना ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या रांगांना सामोरे जावे लागते. आता हा त्रास पूर्णपणे संपणार आहे, कारण बँकांमध्ये पेन्शनधारकांसाठी एक स्वतंत्र वेगळे काउंटर सुरू करण्यात येणार आहे, जिथे मर्यादेशिवाय लगेच पेन्शन मिळेल. तसेच आता पेन्शन काढण्यासाठी पासबुक ऐवजी फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत नेले तरी चालेल. दुसरी सुविधा आहे मित्रांनो, दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात द्यावे लागणारे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी आता पेन्शनधारकांना बँकेत पायपीट करण्याची गरज नाही. बँकेचा कर्मचारी स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे लाईफ सर्टिफिकेट सबमिट करून घेईल. त्यानंतर 5 लाखापर्यंत मोफत उपचार. मित्रांनो, अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मोठा खर्च हा औषधोपचार आणि दवाखान्यावर होतो. यावरही शासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. जर तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तर तुम्ही लवकरात लवकर आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार आणि औषधे पूर्णपणे मोफत मिळू शकतात. यासाठी पुढील महिन्याभरात तुम्हाला एक अर्ज सादर करावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर संरक्षण. यासोबतच मित्रांनो, ज्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा पेन्शनधारकांना वय झाल्यामुळे त्यांची मुले सांभाळत नाही किंवा घरातून काढून लावतात, अशांसाठी कडक कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. जर तुम्ही या संदर्भात तहसीलदार किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये तक्रार केली तर छळ करणाऱ्या मुलांवर 24 तासांच्या आत कठोर कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, ही होती सूत्रांमार्फत मिळालेली पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि ओळखीच्या सर्व पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत नक्की शेअर करा. अशा शासकीय योजना आणि नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.